लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातल्या अनेक उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत भागवत कराड आहेत। कराड साहेब, तुमच्या पार्टीतल्या अनेक सहकाऱ्यांना काहींना नव्याने संधी मिळाली आहे तर काही जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। काय आपली भूमिका आहे? आज भारतीय जनता पार्टीची दुसरी यादी जाहीर झाली। त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील 20 जणांना परत उमेदवारी दिलेली आहे। अर्थात हा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डनी होतो आणि राज्यातून रिपोर्ट घेतले जातात। ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे या 20 पैकी जी उमेदवारी दिलेली ते 20च्या 20 जागा जिंकतील, कारण त्यांचं काम चांगलं आहे। विशेष म्हणजे यामध्ये काही मंत्र्यांना सुद्धा संधी दिलेली आहे। महाराष्ट्रातील 5 मंत्री जे केंद्रात होते, माननीय गडकरी साहेब असतील, माननीय रावसाहेब दानवे पाटील असतील, कपिल पाटील असतील, पियुष गोयलजी असतील आणि भारती पवार असतील, या 5 लोकांना संधी मिळाली। तर या सर्वांना म्हणजे मंत्री जे लोकसभेत होते, जे राज्यसभेतले सुद्धा गोयल साहेब आहेत, त्यांना मी माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा सर्वजण निवडून येतील अशी आशा बाळगतो। दुसरा प्रश्न बीडचा आहे। बीडमध्ये प्रीतम मुंडे यांना बाजूला सारत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे, त्याबद्दल आपली काय भूमिका? पंकजाताई मोठ्या नेत्या आहेत, त्यांना उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनच करतो आणि त्या नक्कीच चांगल्या मताने निवडून येतील याची मला खात्री आहे। आता तुमच्या समर्थकांना पडलेला दुसरा प्रश्न असा आहे की ही 20 जणांची यादी जाहीर झाली, मात्र त्यात भागवत कराड यांचं नाव नाही। संभाजीनगरची जागा सुरुवातीपासूनच शिवसेना का भाजप या वादात आहे आणि तो वाद ज्यावेळेस संपेल त्यावेळेस नक्कीच काम पाहून मला उमेदवारी मिळेल याची मला खात्री आहे। कारण संभाजीनगर जिंकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मराठवाड्याची राजधानी आहे, इथूनच सर्व मराठवाड्यामध्ये राजकारण चालतं आणि भाजपला कुठल्याही परिस्थितीत ही जागा जिंकावी लागेल। त्यासाठी शिवसेना का भाजप, तर भाजपचं काम खूप वाढलेलं आहे। मागच्या 5 वर्षापासून भाजपचे पदाधिकारी काम करत आहेत, बूथ रचना झालेली आहे, शक्ती केंद्र प्रमुख असतील, वॉरियर्स असतील, लाभार्थी संमेलन असेल, अशा किती गोष्टी सांगता असतील, नमो चषक असेल, अशा शेकडो गोष्टी सांगता येतील ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अगदी ही जागा जिंकावी म्हणून रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि हे सृष्टीला माहीत आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा आम्ही जिंकतो, भाजप जिंकतो, म्हणून भाजपलाच ही जागा सुटेल आणि सुटल्यानंतर भाजपतर्फे सुटल्यानंतर ज्याला कुणाला मिळेल त्याचं आम्ही काम करू आणि निवडून आणू। तर होते भागवत कराड, त्यांना ही जागा भाजपला सुटेल अशी अपेक्षा आहे। ही जागा भाजपला सुटल्यानंतर तिकीट भागवत कराड यांना मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विकीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।